दादरच्या कबूतरखान्याजवळ झालेलं आंदोलन पाहता आणि आताचा हा कोर्टाचा निर्णय की कोर्टाच्या निर्णयाचा अवमान करू नये आणि कोर्टाने ही बंदी कायम ठेवली आहे। नक्कीच निखिल, आपण पाहतो की कालच्या आंदोलनाचा जरी संदर्भ कोर्टाच्या आजच्या सुनावणीमध्ये आलेला नसला तरी मात्र आधीचा जो काही निर्णय हायकोर्टाचा होता की कबुतरांना अन्नपाणी दिलं जाऊ नये आणि त्यांना या कबूतरखान्यावरती बंदीचे जो काही निर्णय दिलेला होता तो हायकोर्टाने कायम ठेवलेला आहे आणि या सगळ्या प्रकरणाला कुठलाही वेगळा रंग देण्याची गरज नाहीये। आम्ही नागरिकांचं हित लक्षात घेता, नागरिकांचं आरोग्य लक्षात घेता हा निर्णय दिलेला होता, कारण वैद्यकीय आधारित रिपोर्ट जो मागवलेला होता डॉक्टरांचा तर तो तज्ञ डॉक्टरांचा जो काही रिपोर्ट आलेला होता त्यामध्ये अनेक असे गंभीर आजारांची लक्षणे दिलेली होती आणि त्याचा विचार करून नागरिकांचं आरोग्य सगळ्यात महत्त्वाचं आहे तो उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून आम्ही हा निर्णय दिलेला होता आणि त्यामुळे हाच निर्णय कायम असला पाहिजे। आमच्या निर्णयाचा कुठलाही अवमान या देशातल्या नागरिकांना करू नये। त्यासाठी जर तुम्हाला त्यावरती आक्षेप असेल तर त्याच्या व्यतिरिक्त वरच्या कोर्टामध्ये दाद मागण्याचे अधिकार तुम्हाला अबाधित आहेत आणि लीगल पर्याय कायदेशीर बाबी ज्या काही बाबी आहेत त्या पूर्ण करूनच तुम्ही याला दाद आव्हान देऊ शकता असंही कोर्टाने स्पष्ट केलेलं आहे। आपण पाहतो की या कबूतरखान्यावरती मुंबई महानगरपालिकेने जे काही ताडपत्री मारलेली होती किंवा जे काही बांबूचं शेड उभारलेलं होतं जेणेकरून कबूतरखाने त्या कबूतरखान्याच्या परिसरामध्ये कोण ठेवतं का, पण दुसऱ्याच्या दारात घाण टाकायला लोकांना फार आवडते पण स्वतःच्या दारात कोणाला नको असते। तर हे आता त्याने ते अधिकृतपणे हा गिळंकृत करायचा प्लॅन आहे की हे ऍक्च्युली नाहीच होतं। काल पण आम्ही मुलाखतीमध्ये ऐकलेलं आहे की इट वॉज अ पाणपोई फक्त होती। पाणपोई असताना जर त्याचा उपयोग असा तुम्ही कबुतरांचे दाणे टाकून जर तुम्ही पैसे मिळवायचा धंदा केला असेल तर इट इज नॉट गुड। आज जो कोर्टाने निर्णय दिला, अगोदर सांगितलं होतं की खाद्य टाकू नका, आता देखील तेच सांगितलं की खाद्य टाकू नका। परफेक्ट आहे, उचलून घेऊन जावा कुठेही, काही नाही। मला नाही वाटत की ह्याच्यामध्ये ह्या लोकांनी एवढं भांडवल करून त्यांना शांती आयुष आहे। मग तुम्हाला पशुप्रेम आहे, मग लोकांबद्दल प्रेम नाही आहे का? माणसांचं आरोग्य तेवढंच धोक्यामध्ये येत आहे, ते तुम्ही बघा ना। केवळ तुम्ही पशुप्रेम म्हणून तुम्ही हे पक्षी प्रेम आहे ना, मग प्रत्येकाने आपल्या बिल्डिंगमध्ये 4-4 कबूतर घेऊन जाऊन पाळावेत। बघूया, विशिष्ट समाजाकडून विरोध होतो या संपूर्ण जाणून बुजून होतोय। त्यांचे धंदे इथे चाललेले आहेत कबुतरांचे दाणे टाकण्याचे, ते पैसे कमवत आहेत, लाखोनी कमवत आहेत। आम्ही 10-20 रुपयाचे टाकू, तुम्ही 500-500 रुपयाच्या गोण्या टाकतायत, त्यांचा धंदा होतोय। मग त्यांना का नाही वाटणार? वाईट वाटणार ना, जरूर वाईट वाटणार। आणि मला बघा, कुठलाही पक्षी आणि यांच्या विरुद्ध आम्ही नाही आहोत, पण ते जे कॅरियर आहेत ना त्यासाठी आपल्याला जी आपली भूमिका आहे ती अशीच आहे। तुम्ही जे म्हणताय तेच कोर्टाने म्हटलंय। कोर्ट म्हणतंय की आजूबाजून जे नागरिक जातात किंवा राहतात त्यांना मोठ्या प्रमाणात त्रास असं जाऊन येतो, आम्ही असं जाऊन जातो, कारण ही घाण तिथपर्यंत असते। म्हणजे पुढे ते सुरेश स्टोअरच्या पण पुढे ह्या तिथपर्यंत आम्ही नाकावर रुमाल लावून जावायचं का बाबा, शिटणार, घाणणार। आम्ही लॉकडाऊनच्या पिरियडमध्ये पाहिलेलं आहे, संपूर्ण बिल्डिंगवरमध्ये शिटलेलं तर अक्षरशः किडे वळवळत होते त्या।